ठीक आहे. आता ही डायग्राम आपण आयसोमेट्रिक मध्ये ड्रॉ करू. ओके, आयसोमेट्रिक मध्ये अँगल जो असतो 30 डिग्री असतो. समजा आता मी एक वर्टिकल लाईन ड्रॉ करतो आणि दोन हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करतो. ही वर्टिकल लाईन ड्रॉ केली, एकीकडे हॉरिझॉन्टल, इकडे हॉरिझॉन्टल. त्यानंतर मग समजा इथून मी इकडे गेलो आणि इथून इकडे गेलो, तर हा जो अँगल असणार आहे आयसोमेट्रिक मध्ये हा 30 डिग्री असतो. हा स्टँडर्ड असतो, इंटरव्ह्यू मध्ये वगैरे क्वेश्चन वगैरे विचारू शकतो आयसोमेट्रिक मध्ये अँगल कितीचा असतो. ओके, तर 30 डिग्री सांगायचं. आता सॉफ्टवेअर वरती आपण हे ड्रॉ कसं करायचं ते बघू. ओके, सगळ्यात पहिले आपल्याला सेटिंग्स करावं लागतील. सेटिंग साठी आपण पहिला न्यू स्टार्ट केला, DS एंटर करणार. लिहून घे, DS एंटर. DS एंटर केल्यानंतर स्नॅप अँड ग्रिड मध्ये जायचं. DS एंटर केला, तिथे पुढे एरो टाकायचा. वापस पाथ लिहिताना इथे पुढे एरो टाकायचा. इथे हा स्नॅप अँड ग्रिडचा ऑप्शन आहे. स्नॅप अँड ग्रिड मध्ये इथे हा आयसोमेट्रिक स्नॅपचा ऑप्शन आहे, त्याला सिलेक्ट करायचा आणि ओके केलं. आयसोमेट्रिक स्नॅप आणि ओके करायचं. इथे ओके केलं. आता मागचं जे बॅकग्राऊंड आहे हे चेंज झालेलं आहे. आता इथे F5 समजा दाबलंस, लॅपटॉप साठी तुला FN F5 दाबायला लागेल. F5 दाबलं की प्लेन चेंज होतं. म्हणजे F5 एरो टाक पुढे आणि प्लेन चेंज. F5 दाबलं की प्लेन चेंज होऊन जातं. ओके, लाईन साठी आपण त्या दिवशी शॉर्टकट बघितला होता, L एंटर. ओके, आता इथे हा सर्कल आहे, सर्कलचा डायमीटर दिलेला आहे 28 चा आणि इकडे 18 चा दिलेला आहे. ओके, तर आपण आयसोमेट्रिक मध्ये आयसो सर्कल ड्रॉ करतो. तर शॉर्टकटली EL एंटर, EL एंटर, इलिप्स, त्याच्या पुढे एरो टाक आणि I एंटर, आयसो सर्कल. EL एंटर केलं इलिप्स साठी. इलिप्स मध्ये इथे वेगवेगळे ऑप्शन दिले आहेत, आर्क, सेंटर, आयसो सर्कलचा. इथे आयसो सर्कल मध्ये जायचं. ओके, स्पेसिफाय सेंटर ऑफ आयसो सर्कल. समजा हा सेंटर दिला. ओके, माऊस बाहेर घेतो. ओके, इथे सर्कल चालू झालेला आहे. इथे F5 दाबून प्लेन चेंज करायचा. इथे हा असा प्लेन आला. 3 ऑप्शन्स राहतील, लेफ्ट, टॉप आणि राईट. लेफ्ट, टॉप आणि राईट असे 3 ऑप्शन्स राहतील. आता इथे डायमीटर दिलेला आहे 28 चा आणि 18, म्हणजे 14 चा रेडियस आणि 9 चा रेडियस. 14 एंटर केलं. बघ, EL एंटर, I एंटर. ओके, त्यानंतर मग सर्कलच्या जवळ जायचं, हा सेंटर पॉइंट द्यायचा आणि 18 चा डायमीटर, 9 ची रेडियस. हे असं एवढं ड्रॉप. त्यानंतर मग हा जो सर्कल आहे हा सर्कल शेवटपर्यंत असणार आहे. इथे डायमेन्शन किती आहेत, 15 + 5 + 15, असं 35 दिलेलं आहे. तर 35 वरती आपण हा सर्कल जो आहे तो कॉपी करून घेऊ. सर्कल सिलेक्ट करायचा, त्यानंतर मग CO एंटर करायचा. हा बेस पॉइंट घेतला की आपल्याला इकडे कॉपी करायचं. आता स्ट्रेट लाईन चालू नाहीये. ओके, स्ट्रेट लाईन आधी चालू करून घेऊ. शॉर्टकट लिहून घे, F8, कॅपिटल F आणि 8 नंबर लिही, नंबर. हा, त्याच्या पुढे एरो टाक आणि लिही ऑर्थो, ORTHO, ब्रॅकेट मध्ये लिही स्ट्रेट लाईन. आता इथे FN आणि F8 दाबलं, इथे स्ट्रेट लाईन चालू होती. इथे काय आलंय, ऑर्थो ऑन आलं. ओके, आपल्याला तिकडे जायचं, प्लेन चेंज करू. FN F5 दाबलं. ओके, इकडे चालू होता आणि डिस्टन्स होतं 35, एंटर केलं. ओके, तर हा इकडे आपण कॉपी करून घेतला. कळलं?
त्यानंतर मग एल एंटर करायचं लाईनसाठी. हा इथे क्वाड्रंट पॉईंट असणार आहे, याच्यावरती जायचं, इथे हा क्वाड्रंट पॉईंट घ्यायचा आणि इथून हे एक्स्ट्रा ड्रॉ करू शकतो किंवा इथे अजून एक क्वाड्रंट पॉईंट भेटून जाईल. या पॉईंटवरती क्लिक केलं. कमांडच्या बाहेर येण्यासाठी एंटर दाबलं. परत कमांडच्या आतमध्ये जाण्यासाठी एंटर दाबायचं, म्हणजे इथे लाईन कमांड परत चालू झाली. परत हा क्वाड्रंट पॉईंट आला, इथून इकडे जायचा, एंटर दाबा. त्याच्यानंतर मग टी आर एंटर ट्रिम साठी टी आर एंटर ट्रिम लिहून घे. टी आर एंटर ट्रिम. टी आर आहे जे सिलेक्ट करू ते डिलीट होऊन जाईल. एस्केप दाबलं कमांडच्या बाहेर. आता जुन्या व्हर्जन मध्ये फक्त टी आर डबल एंटर करावं लागेल ट्रिम साठी. जे 16 वर्जन वगैरे त्याच्यात तुला टी आर डबल एंटर करावं. तेवढं मी कॉपी केलं ह्या साईडला. आता आपण हा सिलेंडर काढून घेऊ. आता या सिलेंडरचा काय डायमेन्शन दिलेलं आहे, डायमीटर दिलेला आहे 15चा. ओके, बाहेरचा 15चा आहे आणि हा जो आहे हा 9चा दिलेला आहे. ओके, आता सर्कल समजा आपल्याला काढायचं असेल, त्याचा इम्पॉर्टंट आहे सेंटर पॉईंट. ओके, तर ह्या पॉईंट पासून इथपर्यंत ह्याच्या सेंटर पॉईंट पर्यंत 17.5. ओके, म्हणजे 35चं टोटल होतं, हाफ झालं 17.5. हा 5च्या बरोबर मध्ये येऊन जाईल. ओके, त्याच्यानंतर मग आपण समजा वरती गेलो, तर वरती त्याने हाईट किती दिलेली आहे 26ची. म्हणजे हा जो सिलेंडर आहे वरचा, सिलेंडरच्या आपण सेंटरला येऊन जाऊ. ओके, 26 वरती. ओके, त्यानंतर मग आपल्याला पुढे यायचं. पुढे किती येणार 9.5. म्हणजे टोटल सिलेंडर दिलेला आहे 19चा. ओके, 19च्या हाफ 9.5 आलं, म्हणजे इथून आपण इकडे येणार 9.5 वरती. ओके, आणि तिथे हे दोन सर्कल ड्रॉ करायचे. ओके, पहिला आधी 17.5 वरती येऊ, त्याच्यानंतर मग वरती 26 जाऊ. एल एंटर लाईन साठी त्याच्या जवळ जायचं, हा सेंटर पॉईंट हायलाइट होऊन जाईल. त्याला क्लिक केलं, इकडे मी गेलो 17.5 एंटर. ओके, त्यानंतर मग F5 दाबायचं प्लेन चेंज करण्यासाठी. ओके, F5 आणि F5 लॅपटॉप वरती. वरती आपल्याला जायचं, वरती डिस्टन्स किती होता 26 एंटर केलं. ओके, तर सिलेंडरच्या आपण सेंटरला आलो. परत F5 दाबला, आपल्याला इकडे यायचं. ओके, इकडे डिस्टन्स होता 9.5 एंटर केलं. ओके, एस्केप दाबायचा 9.5 डिस्टन्स. EL एंटर, I एंटर. ओके, कितीचा सर्कल होता 15चा डायमीटर. ओके, 7.5 आणि 4.5. सेंटर पॉइंटला इथे क्लिक केलं, F5 दाबून पहिला प्लेन चेंज करून घ्यायचं. F5 7.5 एंटर. ओके, परत EL एंटर, I एंटर. सेंटर पॉइंट हा दिला आणि किती होता 9चा डायमीटर, 4.5 ची रेडियस. कळलं? आता हा जो सर्कल आहे, हा सर्कल आपण मागे कॉपी करू. CO एंटर बेस पॉइंट हा घ्यायचा, तिकडे जायचं आपल्याला. ओके, नेहमी एक्स्ट्रा घ्यायचा. ओके, आता इकडे येतो, काय करायला लागेल प्लेन चेंज. F5 दाबला प्लेन चेंज करण्यासाठी. ओके, टोटल डिस्टन्स 19 एंटर केलं. कळलं? या लाईन डिलीट करून टाकू, आता कन्फ्युजन होऊन जाईल. त्यानंतर मग इथे परत क्वाड्रंट पॉईंट घ्यायचं. जवळ गेले की इथे एल एंटर करायचं लाईन. त्याच्यानंतर मग इथे हा वेगवेगळे ऑप्शन्स येतील आपल्याला. परपेंडिक्युलर पण आहे. ओके, आपल्याला घ्यायचं आहे क्वाड्रंट पॉईंटच. हा आला क्वाड्रंट पॉईंट. इथे असं कर्सर मूव्ह करायचं, असं मूव्ह केलं की इथे असा स्क्वेअर शेप क्वाड्रंट येईल. त्याला क्लिक करायचं, एक्स्ट्रा क्लिक केलं असेल चालेल. सेम एंटर दाबलं, इथे टँजंट पण आहे क्वाड्रंट पॉईंटला, हा एक्स्ट्रा क्लिक केला, एंटर दाबायचं. TR एंटर. एकाच स्पेस बरोबरच ठेवून द्यायचं बोट, काम फास्ट होतं. नंतर मग सेम हे मागचं जे असेल ते सगळं डिलीट करून एवढं. आता आपल्याला हा सेंटर पॉईंट माहिती आहे. ओके, आणि हा जो पॉईंट असणार आहे हा टँजंटचा पॉईंट आहे. ओके,
हा जो सर्कल असा ड्रॉ केला तो टँजेंटचा पॉईंट आहे. ओके, तो 2.5 वरती आहे. तर आपण काय करू, आधी हा पॉईंट घेऊन ठेवू. ओके, आणि दुसरा पॉईंट काय करू, ह्या सर्कलचा टँजेंट पॉईंट घ्यायचा. तर सर्कल आधी 9.5 वरती कॉपी करून घेऊ. हा सर्कल सिलेक्ट केला, CO इंटर कॉपीसाठी हा बेस पॉईंट घेतला आणि इकडे 9.5 डिस्टन्स दिला. ओके, कॉपी लिहिलंय ना, CO एंटर लिहिलंय, CO एंटर कॉपी. आता इथे आपल्याला सेंटर पॉईंट घ्यायचा. हा जो पॉईंट आहे इथून एक्स्ट्रा लाईन ड्रॉ केली, एंटर दाबला, एकदा एंटर दाबतो. त्यानंतर मग हा पॉईंट घ्यायचा, या पॉईंट पासून सर्कल वरती असं जायचं, हा आला टँजेंट. ही लाईन डिलीट करतो. सेम आता ही लाईन दोन्ही साईडला कॉपी करायची. 5चं डिस्टन्स होतं. ओके, दोन्ही साईडला 2.5 आहे. लाईन सिलेक्ट केली, CO एंटर, हा बेस पॉईंट घ्यायचा, या साईडला 2.5 एंटर. ओके, सेम अलीकडे 2.5 एंटर. ओके, सेम आपला सर्कल अलीकडे कॉपी करायला लागेल, CO एंटर, हा बेस पॉईंट आणि इकडे 0.5 एंटर. ओके, मधला सर्कल, मधली लाईन आणि सर्कल डिलीटच करून टाकायचे. ते काय दिसणार नाही, तिकडच्या साईडला नाही दिसणार, डिलीटच करून. इथे फक्त सर्कल पुढच्याला दिसेल. आता एक्स्ट्रा पोर्शन ट्रिम करून घेऊ. PR एंटर, मागचं आहे, मागचं डिलीट करून टाकायचं. बघून स्टार्टिंगला ट्रिम करून घेऊ. मला माहिती आहे कुठले पॉईंट डिलीट होणार आहेत. हळूहळू ते इमॅजिनेशनने कळून जाईल. हा फेस असा सर्क्युलर असणार आहे, तेव्हा हे डिलीट होणार, हे डिलीट होणार, म्हणजे आर्क फक्त एवढीच राहणार. त्यानंतर मग L एंटर करतो, या पॉईंट पासून एक लाईन येईल, F5, L एंटर केलं. आता इथे जरासं सर्क्युलर असं राहणार आहे, त्याला आपण एक्सटेंड करू. शॉर्टकट EX एंटर, EX एंटर, एक्सटेंड, EX एंटर केलं. ओके, ही लाईन अशी एक्सटेंड करून द्यायची. सेम ही लाईन येते एक्सटेंड करून, जरासं गॅप आहे, त्याला सिलेक्ट केलं की एक्सटेंड होईल. L एंटर केला. आता इथून मी ही लाईन एक्स्ट्राची ड्रॉ केली. आता सध्या एवढी ड्रॉ करून घेऊ. ओके, इथे डिस्टन्स दिलेलं आहे 15चा, 15 पर्यंत ड्रॉ. L एंटर, या पॉईंट पासून इकडे 15 एंटर. आता हा जो सर्कल आहे, हा सर्कल इकडे कॉपी करायचा 15 वरती. सर्कल CO एंटर, हा बेस पॉईंट घेतला, या साईडला 15 वरती कॉपी केला. बाकीचं डिलीट. त्यानंतर मी ह्याच पॉईंट पासून वर्टिकल दिली लाईन ड्रॉ, ही लाईन. L एंटर, हाच पॉईंट घेतला, F5 दाबला, F5, इथे ही लाईन एक्स्ट्रा ड्रॉ करायची. एक्स्ट्रा काय ड्रॉ करायची, समजा मी ह्या पॉईंट वरती क्लिक केलं, मला वाटलं हे सरळ येत आहे, ती इन्क्लाइन येते. म्हणजे आता इथे मी एक्स्ट्रा ड्रॉ करतो, इन्क्लाइन ड्रॉ झालेली आहे आणि ही स्ट्रेट ड्रॉ झालेली आहे. त्यामुळे एक्स्ट्रा ड्रॉ करायची, नंतर मग ट्रिम करून टाकायचं. PR एंटर करून ट्रिम केलं. आता सेम हा जो सेंटर पॉईंट आहे, हा पॉईंट या पॉईंट पासून इकडे लाईन असणार आहे, तर हा सर्कल आधी 2.5 वरती कॉपी करून मी सेंटर वरती कॉपी. CO एंटर,
हा बेस पॉईंट घेतला आणि ह्या डायरेक्शन मध्ये 2.5 एंटर केला. एल एंटर करायचा. त्यानंतर मी इथे सेम ह्या पॉईंट पासून एक वर्टिकल लाईन ड्रॉ करायची. त्यानंतर मग या पॉईंट पासून इकडे या सर्कल वरती टँजंट काढायचं. हा इथे हा टँजंट पॉईंट आला. कळलं? इथे मी क्लिक केलं. हा सर्कल डिलीटच करून टाकायचा, हा दिसणार नाहीये. त्यानंतर मग ही लाईन आपण काय करू, कॉपी करून CO एंटर. हा बेस पॉईंट घेतला आणि या साईडला 1.5 वरती कॉपी केला. कळलं? सेम पुढे 1.5 वरती कॉपी करून मधली लाईन डिलीट करून टाकायची. काम झालेलं आहे. PR एंटर करून ट्रिम केला. हा पोर्शन ट्रिम करून घ्यायचा. ठीक आहे. जरासं एक्स्ट्रा पोर्शन एक्सटेंड करून EX एंटर एक्सटेंड केला. एवढं ड्रॉ केलं मी. आता याचे इम्पॉर्टंट आहे डायमेन्शन्स. डायमेन्शन साठी आपण काय करू, समजा मला ह्या पॉईंट पासून इथपर्यंत डायमेन्शन द्यायचे. इथे अलाइनचा ऑप्शन आहे, हा यूज करायचा. लिहून घे, यूज अलाइन डायमेन्शन्स. याच्यामध्ये लिनियर डायमेन्शन्स आपण यूज नाही करत. यूज अलाइन डायमेन्शन. इथे अलाइन डायमेन्शन्स वापरायचं. या पॉईंट पासून या पॉईंट पर्यंत इथे क्लिक केलं. एंटर दाबलं. लास्ट कमांड रिपीट करण्यासाठी या पॉईंट पासून या पॉईंट पर्यंत 5 आहे. आता आपल्याला समजा सर्कलचं डायमेन्शन द्यायचे. इथे लाईन कमांड चालू करायची. एल एंटर करून इथे अशी एक्स्ट्रा लाईन आली, ड्रॉ करून घ्यायची. एंटर दाबलं. सेम इकडे ड्रॉ करून घ्या. हॉरिझॉन्टल पण चालेल किंवा व्हर्टिकल पण चालेल. हा नाही, इथे समजा तुम्ही डायमीटर सिलेक्ट केला, तर सिलेक्ट अन आर्क और सर्कल. समजा सिलेक्ट केलं, मेसेज काय येतं, ऑब्जेक्ट सिलेक्टेड इज नॉट अ सर्कल ऑफ आर्क. ओके, इलिप्स आहे ना, त्यामुळे ते येणार. त्यानंतर मग इथून अलाइन सिलेक्ट केला. या पॉईंट पासून या पॉईंट पर्यंत इथे डायमेन्शन द्यायचं. एंटर दाबलं. या पॉईंट पासून या पॉईंट पर्यंत डायमेन्शन 28 आणि 18 आले. ओके, आता हे डायमेन्शन्स लिनियर मध्ये आले. ओके, स्ट्रेट आलेले ना. आपल्याला पुढे सिम्बॉल टाकायचं. याला डबल क्लिक करायचं. डबल क्लिक केल्यानंतर इथे वरती सिम्बॉलचा ऑप्शन येईल. सिम्बॉल मध्ये इथे डायमीटरचा ऑप्शन. डायमीटर सिलेक्ट करायचं, बाहेर क्लिक केलं, स्किप दाबतो. डबल क्लिक केलं, इथे सिम्बॉल मध्ये जायचं, इथे डायमीटरचा ऑप्शन आणि बाजूला क्लिक करायचं. एस्केप दाबला कमांडच्या व्हॅरियंटसाठी. सेम इथे पण तसंच, पहिला आधी लिनियरने डायमेन्शन द्यायचे. या पॉईंट पासून इथपर्यंत एंटर दाबला. या पॉईंट पासून इथपर्यंत. त्यानंतर मी इथे डबल क्लिक केलं. डबल क्लिक केल्यानंतर सिम्बॉल मध्ये डायमीटरचं ऑप्शन. सेम ह्याला डबल क्लिक केलं, सिम्बॉल मध्ये डायमीटरचं ऑप्शन, बाजूला क्लिक करायचं. आता ह्या डायमेन्शनची हाईट छोटी दिसते. पुढचं शॉर्टकट लिहून घे, डी एंटर डायमेन्शन स्टाईल मॅनेजर. डी एंटर डायमेन्शन स्टाईल मॅनेजर. त्याच्या पुढे ॲरो टाक, मॉडिफाय लिह. मॉडिफायच्या पुढे ॲरो टाक, टेक्स्ट लिह. टेक्स्टच्या पुढे ॲरो टाक, टेक्स्ट हाईट लिह. टेक्स्ट हाईट हाईट. आता इथे डी एंटर केलं, डायमेन्शन स्टाईल मॅनेजर आलं. ओके, यामध्ये इथे हा मॉडिफायचा ऑप्शन आहे. मॉडिफाय मध्ये गेल्यानंतर
टेक्स्ट ऑप्शन, टेक्स्ट मध्ये टेक्स्ट हाईट लिहिली, इथे मी समजा 3 केली. सेम इथे सिम्बॉल्स अँड एरोज आहे, इथे ही एरो साईज आहे, समजा मी 3 केली. ओके, त्यानंतर मग इथे ओके करतो आणि इथे क्लोज केली. आता इथे हाईट वाढलेली. परत एकदा बघ डी, आता इथे जर का बघितलं 4 डेसिमल पर्यंत झालेलं ना, डी एंटर केलं, मॉडिफाय मध्ये गेलो, मॉडिफाय मध्ये जरा कमी करू, टेक्स्ट मध्ये टेक्स्ट हाईट 1, सिम्बॉल्स अँड एरोज मध्ये एरो साइज बरोबर. त्यानंतर मग 4 डेसिमलच्या जागी आपण सिंगल डेसिमल ठेवू. प्रायमरी युनिट्स मध्ये जायचं, इथे प्रिसिजन मध्ये 1 डेसिमल पर्यंत ठेवून दे. ओके, आता हे सगळे डायमेन्शन वाकडे दिसतात, डिलीट करून टाकायचं. त्याला आपल्याला सरळ करायचं, त्यांनी जसं दाखवलेलं आहे, ही लाईन अशी गेलेली आहे, तसंच आपण करून घेऊ. हा वाकडा आले ना, सगळे डायमेन्शन वाकडे दिसेल ना, ही कशी सरळ दिसेल. इकडे एक लाईन राहिली, ही पण ड्रॉ करावं लागेल, त्याच पॉइंटचा रेफरन्स राहील. ठीक आहे, सरळ करून ड्रायव्हिंग लाईन ड्रॉ. आता ही जी लाईन आहे, ही लाईन काय असणार आहे, त्याला आपण एक्सटेन्शन लाईन म्हणतो. ही जी लाईन आहे त्याला आपण एक्सटेन्शन लाईन म्हणणार, आणि हे जे आहे त्याला डायमेन्शन लाईन म्हणणार. तर नेहमी एक्सटेन्शन लाईन बघायची, म्हणजे ही आली, ह्या 2 आहेत एक्सटेन्शन लाईन, आणि ही डायमेन्शन लाईन. पुढचा शॉर्टकट ली DED एंटर, DED एंटर, डायमेन्शन एडिट, त्याच्या पुढे एरो टाक आणि लिह O एंटर ऑब्लिक, OBLI QUE, OBLI, हा O एंटर, पुढे लिह OBLI QUE. आता इथे DED एंटर केला. ओके, डायमेन्शन एडिट चालू झालं. ओके, यामध्ये इथे हा ऑब्लिकचा ऑप्शन, ऑब्लिक सिलेक्ट करायचा, त्यानंतर मग सिलेक्ट ऑब्जेक्ट मध्ये, सिलेक्ट ऑब्जेक्ट मध्ये हे असे सिलेक्ट करायचं, त्यानंतर मग एंटर दाबायचं. एंटर दाबल्यानंतर ऑब्लिक अँगल म्हणतो. ही जी लाईन आहे एक्सटेन्शन लाईन, या लाईनला पॅरलल असेल, या लाईन वरती 2 पॉईंट कुठेही क्लिक करायचं, फर्स्ट पॉईंट, सेकंड पॉईंट, कळलं, असं सरळ झालं. DED एंटर, ऑब्लिक सिलेक्ट केलं, जे सेम असेल तर सिलेक्ट करू शकतेस, एंटर दाबायचं. आता ह्या लाईन चालून करायचं, फर्स्ट पॉईंट, सेकंड पॉईंट. एंटर दाबलं लास्ट कमांड साठी, इथे ऑब्लिक मध्ये जायचं, दोन्ही सिलेक्ट केले, एंटर दाबायचं, या लाईन वरती दोन्ही पॉईंट कुठेही तू क्लिक करू शकतो. तो वर्टिकल पण असेल, F5 दाबू, फर्स्ट पॉईंट, सेकंड पॉईंट, असं. लाईन ड्रॉ करून घेऊ, या सर्कलला एक्सटेंड करू. पुढचा एक शॉर्टकट लिह EX एंटर एक्सटेंड, याला आता इथे सिलेक्ट करायचं, असं एक्सटेंड करून घेतलं, ड्रॉ करायची गरज नाही. त्यानंतर मग हीच लाईन आपण इकडे एक्सटेंड केली, म्हणजे ही वाली लाईन, हा पॉईंट आणि हा जो सर्कल आहे, सर्कलचा टँजेंट पॉईंट आपल्याला बघायचा. इथे टँजेंट पॉईंट येतात, यावरती क्लिक केलं, सर्कल परत ट्रिम करून टाकू, TR एंटर. आणि लाईन फक्त आपल्याला ही एवढेच दिसणार आहे, याच्या वरच परत ट्रिम करून टाकायचं.
त्यानंतर मग हा जो सर्कल आहे, मागचा सर्कल आहे, हा सर्कल काय होणार आहे, डिलीट होऊन जाईल. ही लाईन एवढी जाईल, त्याच्या मागचं डिलीट होऊन जाईल. सेम हे जे मागचं पोर्शन आहे डिलीट होऊन जाईल. जरा असं राहिलं, सगळं डिलीट करू. मागच्या साईडला हे असं कंट्रोल झेड अंडू साठी अशी आपण डायग्राम ड्रॉ करू शकतो. एवढं ड्रॉ करून घे, त्यानंतर मग पुढच्या असाइनमेंट टीचरला ड्रॉ करायचं.